जय भीम। मी दीक्षा प्रकाश गजभारे, दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नांदेडमध्ये सम्राट अशोकांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी जोर धरते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नांदेड शहरात सम्राट अशोक यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गट आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। नांदेडच्या प्रमुख ठिकाणी सम्राट अशोकांचा पुतळा उभारून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि बौद्ध धर्माचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गटाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय राक्षसे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नांदेड हे ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून येथे अनेक महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपला जातो। मात्र सम्राट अशोक यांचा भव्य पुतळा अद्याप शहरात उभारण्यात आलेला नाही। सम्राट अशोक यांनी जगाला धम्म, समता, अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला आहे। त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर ओळख मिळाली। त्यामुळे नांदेड शहरातील प्रमुख चौक किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात पुतळ्यासोबत सुशोभीकरण, माहिती फलक तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक निधी तात्काळ मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे। तसेच पुतळा उभारणीसाठी विशेष समिती नियुक्त करून तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली। या निवेदनावर विविध पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनाही देण्यात आले आहेत। सम्राट अशोकांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी नांदेडमध्ये भव्य पुतळा उभारण्याची मागणी आता प्रशासन कितपत गांभीर्याने घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज नांदेड मनपा यांच्या कार्यक्षेत्रामध्ये भारतातील सर्वात मोठा जो राजा मानला जातो, सम्राट मानला जातो, महान राजा छत्रपती अशोक सम्राट यांचा पुतळा नांदेडमध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये बसवण्याच्या अनुषंगानं आज सर्व बहुजनवादी विचारसरणीच्या सर्व पक्ष संघटना यांना घेऊन आज आम्ही आयुक्त साहेबांना आणि महापौर यांना निवेदन सादर केलेलं आहे। आणि प्रशासनातील अधिकारी यांनी आम्हाला मार्गदर्शनासोबतच या मागणीसाठी पॉझिटिव्ह असं मत व्यक्त केलेलं आहे। एवढंच, आणि नांदेडमध्ये महान राजा असलेले सम्राट अशोक यांचा पुतळा व्हावा ही एवढी आमची मागणी आहे आणि सर्व नांदेडकरांची मागणी आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। सम्राट अशोक राजांचा, चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। मित्रांनो, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व तक्षशील सामाजिक संघटना या संयुक्त दोन्ही पक्षाच्या आणि संघटनेच्या वतीने महानगरपालिका, कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी साहेब आणि उपमहापौर, महापौर आणि विरोधी पक्षनेते या सर्व प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलेलं आहे की नांदेड शहरामध्ये सर्व महामानवांचे पुतळे सुशोभीकरणामध्ये बसवण्यात आलेले आहेत। याच सुशोभामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांचा पुतळा बसवण्यात यावा असं सर्व समाजाची या ठिकाणी इच्छा प्रकट होत आहे। आमची ही इच्छा आहे की आम्ही मागणी करत आहोत की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गटाच्या वतीने की सम्राट अशोकांचा या ठिकाणी भव्य असा पंचधातूमध्ये पुतळा बसवण्यात यावा। प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं, आम्हाला सहकार्याची या ठिकाणी भूमिका बजावत त्यांनी सहकार्य करतो म्हणलेले आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। भविष्यात त्यांनी दिलेल्या शब्दाला वचन पाळावं हीच अपेक्षा करतो। जोपर्यंत नांदेड शहरामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा पुतळा बसणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गट, तक्षशील सामाजिक संघटना आणि बहुजनांच्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाकडे मागणी करू आणि या नांदेड शहरामध्ये सम्राट अशोकांचा पुतळा बसवल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा या ठिकाणी हमी देतो, आश्वासन देतो आणि सम्राट अशोकांचा, चक्रवर्ती सम्राट अशोक राजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा